बी हा कसा दिसतोय? मस्त. ही आधीचा चांगला होता. हा ये बघ ना. हा की हा? सेकंड वाला. सेकंड वाला. सेकंड म्हणजे हा. युवी एक आधी बघ तरी मग सांग ना. नेहमी असंच करतोस तू. काय बघायचंय आता त्या तिथे मॉल मध्ये सगळे ट्राय करून बघितलेस ना तू परत काय बघायचं आता? अरे काय आहे ना, मी कधी कधी मॉल मधनं जे कपडे घेते ना ते मला तिथे आवडतात, पण घरी आल्यावर मग आवडत नाहीत. अरे सेम माझ्यासारखं झालं. रिअली? हा मी पण एकदा गेलो होतो बेलसरे शॉपिंग सेंटरला. हा तेव्हा मी तुला बघितलं आणि मला वाटलं अरे काय भारी आहे. नंतर आता पश्चाताप होतोय. युवी तू पण ना की चेष्टा करतोस ना सारखी माझी, तरी पण खूप आवडतोस मला. युवी माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. थँक्यू. चला थँक्यू. अरे माझा आजचा दिवस इतका स्पेशल केलायस तू. मला खूप 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 मजा आली आहे. आणि तुला खरं सांगू, मला ना लहानपणची आठवण झाली. लहानपणी बाबा आहेत ना, आम्हा चौघींना घेऊन चौपाटीवर जायचं आणि मग आम्ही इतकी धमाल करायची. बस कळलं मजा केली तुम्ही. हा ठीक आहे. आता हा फुल डे इतका गोड गेलाय, तर नाईट पण स्वीट व्हायलाच हवी ना तुझ्यासारखी. यार अरे निशी काय करतेस का तू? कशाला गालाला हात लावतेस सतत? मला नाही आवडत ना. तू जा ना, तुझे ड्रेस बघ ना तिकडे. जा जा ट्राय करून बघ जा सगळे. मला झोपू दे. नॉटी झोपू दे काय? मला वाटलं आपण आईस्क्रीम खायला जाऊ. युवी तू काहीही म्हण, मी तुला आज झोपू देणार नाहीये. तुला मराठीत सांगितलं कळलं नाही. आता नीट आहे. मुझे नींद आ रही है. आय एम फीलिंग स्लीपी. मने ऊंग आवे छे. याच्यापेक्षा जास्त भाषा मला येत नाही. तुला कळलं असेल ना आता मला झोपायला ते. युवी तू आता हिब्रूत जरी बोललास ना तरी मी तुला झोपू देणार नाहीये. तर जेवणात ना उद्यापासून झोपेच्या गोळ्या टाके ना मी. नको ना घाण, नको ते वाईट दिसतंय ते. तू तुझ्यापेक्षा ना ती इरा हुशार आहे. ती मॅच्युअर आहे तुझ्यापेक्षा. शिक तिच्याकडून जरा. काही गरज नाहीये मला इराकडनं शिकायची. माझं बाळ येईल ना तेव्हा शिकेन मी त्याच्याकडनं. आय मीन तर बस बाळाचा विषय काढायचा नाही यापुढे. ओके? तुला बोर्ड धरायला दिलं तर हात नाही पकडायचा निशी. बाळाचा विषय मला या घरात नको. अरे पण का नकोय ग मला बाळ. नाही व्हायचंय मला बाबा. तो माझा बाप आहे ना, तो आधीच डोक्यात गेलाय माझ्या. इथे डोक्यावर बसलाय माझ्या. काय करू काय देऊ बाळाला? इथे मलाच काही मिळत नाहीये. ही सगळी प्रॉपर्टी नावावर होईल ना तेव्हा करू बाळाचा विचार. ओके? तोपर्यंत जा कपडे चेंज कर. बघ काय चांगलं दिसतंय काय नाही. बघ जा. तू झोप. गुड नाईट. केदूला फोन करू का? नको. केदू ही खूप मोठी चिटिंग आहे. हा माझ्याशी बोलायचं सोडून त्या रेवाला मदत करायला गेलास. ही काऊ तुझी एक झलक बघण्यासाठी सुरत असते रे. नदीचं सागराशी मिलन कधी होणार याची वाट बघत असते. पण तुला आपल्या प्रेमाबद्दल काहीच वाटत नाही ना? नाही काहीच वाटणार नाही. बसला असेल त्या तारिणीशी गप्पा मारत. एकीकडे ती तारिणी आणि दुसरीकडे ही कुठे गेली? एवढा वेळ झाला तरी अजून आली नाही. अनाथाश्रमात एवढं काम असतं का? ओ फायटर. येस मॅम. तू पंजाब ड्रग्स माफिया बरोबर काम केलंस ना? हाँ जी 5 साल. ड्रग्स रॅकेट. पंजाब मधला ड्रग्स हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे फातिमा. कारण पंजाब बॉर्डरवर आहे. स्पेशली सगळे केमिकल ड्रग्स त्याच रस्त्याने भारतात येतात. म्हणजे नेटवर्क खूप स्ट्रॉंग असेल. ऑफकोर्स. पण मी तर हरप्रीत कौर चड्डा म्हणून गेलेले ना. केलं मॅनेज. रेवाबाई तू 3 स्मगलरच्या टोळ्या पकडून दिले होते ना, ते पण त्यांच्यात राहून. कसं काय गेलंय सांग. पॉम 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 पॉम. म्हणजे काय सांग ना, आम्हाला ऐकायला मजा येईल. सांग. या हा खरंच जादू झाली होती. त्यातल्या एकाला कळालं होतं की मी हरप्रीत कौर चड्ढा नाहीये. डायरेक्ट डोक्यावर बंदूक ठेवून विचारलं त्याने मला. मग ठोकला त्याला. पर्यायच नव्हता ना दुसरा. नशीब त्या टीमने वेळेत कळवलं.
जर त्या टीमने आम्हाला वेळेत सांगितलं नसतं ना, माझी ट्रान्सफर डायरेक्ट वर होती. तुम्ही एकदम बॉस सारख्यात, कधी स्वतः क्रेडिट घेणारच नाही. डेंजर आहे. डेंजर हे नाहीये, हा सगळा बेकायदेशीर व्यवहार जी माणसं करतायत ना, त्याच्या मागे जी जबाबदार व्यक्ती आहेत ना, त्यांच्याकडे पॉवर आहे, ते डेंजर. हाच तर प्रॉब्लेम आहे. आपण जीव तोडून लोकांना वाचवायला बघतो आणि राजकारणी सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरवतात. नाही फातिमा, हा आपला प्रॉब्लेम नाहीये, हे आपलं दुर्दैव आहे की आपल्या सिस्टीम मध्ये अशी माणसं आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आपण हलगर्जीपणा करायचा. आपण आपलं काम नेटाने करत राहायचं. यथा कर्म तथा फल. म्हणजे जसे ज्याचे कर्म तसे त्याचे फळ. करेक्ट. ह्या सगळ्यांच्या पापाचा घडा एक दिवस भरणार आहे आणि या सगळ्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगायला लागणार आहे. डिट्टो बॉस, सेम बॉस सारखे आहेत. तुझं वेगळं मिशन चाललंय का रे? टेक्नो, कोणाशी गुलगुलू करतोय? हा काहीच नाही का रेवाताई, जस्ट बोलत होतो. सॉरी सॉरी, सो सॉरी. हा एनचा काय विषय? एन म्हणजे काय? मग सिस्टीम परत हॅक केलंयस का? याड्या, मी कोणाच्याही पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर नाही करत. हे असं? आय रिस्पेक्ट प्रायव्हसी टेक्नो. पण हा, कोणाच्या मनात आणि इनबॉक्स मध्ये काय चाललंय मला कळतं बरं. म्हणजे सगळ्यांच्या मनातलं कळतं का तुला? हो, मग बॉसच्या मनात काय चालू आहे हे कळेल तुम्हाला? बॉसच्या मनातलं. हा, कळेल का? बघा ना प्लीज. बॉसच्या मनातलं. काय गे काव्या, एवढ्या रात्रीची बाहेर काय करत होतीस? अगं शेतपावली करायला गेली होती. शेतपावली नाही, शतपावली म्हणतात त्याला. अगं तेच ते. अगं मामी, माझी शतपावली करून झाली, पण ते नवीन भाडेकरू आहे ना, तिचे पाय काय अजून घराला लागले नाहीयेत. काय सांगतेस काय? मग काय अशा असतात का? अशा असतात चांगल्या घरातल्या मुली? हा, इतक्या उशिरापर्यंत घराबाहेर राहतात? हेच हेच सांगत होते मी. जरा जरा म्हणून चौकशी केली नाही. तारिणीची मैत्रीण आहे ना, मग डोळे झाकून विश्वास ठेवला आणि दिली खोली राहायला. एवढा चांगला भाडेकरू आणला होता, त्याला पळवून लावलं. हो ना, आता बघतेच. सासूबाई, ओ सासूबाई, माझ्या केदूच्या अंगाला पालीसारखी चिकटतेस काय? आता बघ, तुला या घरातून कशी बाहेर काढते आणि माझ्या केदूच्या आयुष्यातूनही पाल कुठली.